मित्रांनो नमस्कार. चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदा आपल्या YouTube चॅनलवर आलेले आहेत, त्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर पैसा अ, त्याच्यानंतर लोन, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स आणि महत्त्वाच्या काही गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतात, त्याच्या संदर्भातल्या अपडेट्स तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर बघायला मिळतील. आज एक महत्त्वाची अपडेट मी घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. जर तुमचं पोस्ट खातं जर असेल, पोस्टात जर खातं असेल, तर तुमचे पैसे गायब होऊ शकतात. तर हा खूप महत्त्वाचा मेसेज तुम्हाला देतोय मी याच्यातून. काय यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. बऱ्याच लोकांनी पोस्टात खाते काढलेले असतात. बऱ्याच लोकांनी पोस्टामधल्या ज्या काही योजना आहेत, त्या योजनामध्ये पैसे गुंतवलेले असतात. पोस्ट पेमेंट वगैरे, पोस्टाचं पोस्ट पेमेंट जसं बँकेचं बँक पेमेंट स्कीम आहे, तसं पोस्टाचं पोस्ट पेमेंट बँक असं तुम्ही ओपन केलेलं असेल. तर आता बऱ्याच लोकांना अशा प्रकारचा एक मेसेज येतोय. त्या मेसेजमध्ये असं दिलेलं आहे, की तुमचं पोस्ट खातं ब्लॉक करण्यात आलं आहे आणि चालू करण्यासाठी पॅन कार्ड अपडेट करा. असा मेसेज तुम्हाला आलाय का चेक करा, एस-एम-एस वगैरे. आणि त्याच्या खाली आहे ना, अपडेट करा. त्यासमोर त्यांनी लिंक दिलेली आहे. ओके. तर हे एक सायबर फ्रॉड आहे. हे सायबर फ्रॉड आहे. अशा प्रकारचा कुठलाही मेसेज पोस्टाने पाठवलेला नाहीये. जर जर तुम्हाला पोस्ट कधी काही अपडेट करायचं असेल, तर तुम्ही डायरेक्ट पोस्टात जाऊन अपडेट करू शकता. अशी कुठली लिंक तुम्हाला पोस्ट किंवा बँक पाठवत नाही. तर तुम्ही जर ह्या मेसेजला पुढे जर लिंक दिली आहे, त्या लिंकला जर तुम्ही क्लिक केला, तर तुमचा मोबाईल हॅक होऊन जाईल आणि तुमच्या मोबाईलचे सगळे डिटेल्स त्या सायबर फ्रॉडवाल्यांच्याकडे जातील. सोबत तुमचं जे पोस्ट खातं आहे, त्याच्यामध्ये जे काही पैसे असतील, ते सुद्धा ते गायब करू शकतात. त्यामुळं अशा प्रकारचा कुठलाही मेसेज जर तुम्हाला आला असेल किंवा जर इथे पुढे लक्षात ठेवा, जर कुठलाही मेसेज आला तुम्हाला, की आधार कार्ड अपडेट करायचं आहे, पॅन कार्ड अपडेट करायचं आहे आणि खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही अपडेट करा किंवा काही एखादी लिंक पाठवली एस-एम-एसमध्ये तुम्हाला त्याचे काही डिटेल्स भरायला सांगितलेत, तर अशा प्रकारचे कुठल्याही अननोन लिंकवर क्लिक करू नका. ज्या डिपार्टमेंटमधनं आलेलं आहे, समजा पोस्ट डिपार्टमेंटमधनं आलेलं आहे, तर पर्सनली पोस्टात जाऊन या. एखाद्या बँकेकडून तुम्हाला असा मेसेज आलाय, तर पर्सनली बँकेत जा. काळजी घ्या, तुमचे पैसे इम्पॉर्टंट आहेत. दुसरी गोष्ट याला एक पर्याय असा ठेवू शकता, जे ज्या बँकेमध्ये तुम्ही जास्त पैसे ठेवता, ते बँक शक्यतो तुम्ही ऑनलाईन कुठे कनेक्ट करू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.